नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव आणि तुमच्या जवळच्या बाजार समितीमध्ये काय मिळत आहे कमेंट करून सांगा मित्रांनो. पण अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दररोजचेच असेच बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे मालेगाव. लाल तुरी आवक आलेली आहे 4 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 5,001 रुपया. सर्वात जास्त दर मिळाला 7,261 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7,011 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे यवतमाळ. यवतमाळ या ठिकाणी लाल तुरी आवक आलेली आहे 39 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 8,030 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,030, तर सर्वसाधारण दरसुद्धा 8,030 रुपये मिळालेले आहे. नंतरची बाजार समिती आहे अमरावती. लाल तुरीला आवक आलेली आहे 3,155 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 8,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,500 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 8,250 रुपये. नंतरची बाजार समिती आहे लातूर. लाल तुरीला आवक आलेली आहे लातूर या ठिकाणी 645 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 8,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,500 रुपये, तर सर्वसाधारण दर 8,420 रुपये मिळालेले आहे. नंतरची बाजार समिती आहे अकोट. आवक आलेली आहे तुरीला 750 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 8,400 रुपये. सर्वात जास्त दरसुद्धा 8,400 रुपये, तर सर्वसाधारण दरसुद्धा 8,400 रुपयाचा मिळालेला आहे. नंतरची मित्रांनो बाजार समिती आहे हिंगोली. गजर तुरीला आवक आलेली आहे हिंगोली या ठिकाणी 55 क्विंटलची. कमीत कमी हिंगोलीला हळदी तुरीला दर मिळालेला आहे 7,150 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,850 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये.